सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके मानव हित कल्याणकारी धर्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः ये वर्षावास काल है। वर्षावास काल में विविध जगह पे विविध कार्यक्रम होते रहते हैं और पूजनीय भिक्षु संघ द्वारा जो ये कार्यक्रम होते हैं जितना हो सके हम अपने चैनल में भी आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते रहते हैं। तो आज भी हम आप लोगों को ये बाउसिनपुरा से ये प्रत्यक्ष कार्यक्रम आप लोगों को दिखा रहे हैं। यहाँ विशेषतः श्रद्धावान दिवंगत उपासक राधा किशन लक्ष्मण साल्वे, पानुदास लक्ष्मण साल्वे, उनके पुण्य तिथि या पुण्य अनुमोदन के उपलक्ष्य में श्रद्धावान उपासिका शशिकला बाई साल्वे, उपासक अमोल प्रमुख, संपूर्ण परिवार, बंधु बांधव, निकालजे परिवार, पगारे परिवार, सब लोग मिलके ये कार्यक्रम जो हो रहा है यहीं से आप लोगों को ये दिखा रहे हैं। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। सर्वप्रथम बुद्ध धम्म संघ को वंदना करेंगे। सब लोग हाथ जोड़ के बैठिए और जैसा मैं कहता हूँ आप लोग भी वैसा ही कहिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा आप लोगों के जीवन में रहे, यही कामना करते हैं। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा आगे का कार्यक्रम शुरू होने से पहले श्रद्धावान उपासक उपासिका द्वारा महाकारुणिक तथागत बुद्ध बाबा साहब को ये फूल चढ़ा के वंदना कीजिए। मेणबत्ती अगरबत्ती लगाइए। सर्वप्रथम उपासिका शशिकला बाई साल्वे, उपासिका आइए। अमोल साथ में आइए, आई को लेके फूल लीजिए। सर्वप्रथम बाबा साहब को फूल चढ़ाइए। पहले फूल चढ़ाइए, पहले फूल चढ़ाइए, फिर अगरबत्ती मेणबत्ती लगाइए। उधर से ले लो, या शूटिंग को प्रॉब्लम मत करो। हाँ, साधु साधु साधु। आई फूल टाकून द्या आणि मेणबत्ती अगरबत्ती पण लाओ। तो आई को लगाने दो पहले फूल। अमन साइड में फूल टाकून दो। साधु साधु साधु। उसी तरह ये निकालजे परिवार भी सामने आइए। भगवान बुद्ध बाबा साहब को फूल अर्पण कीजिए। फूल लीजिए। थोड़ा साइड हो जाइए। फूल फूल लीजिए नीचे। फूल लीजिए और चढ़ाइए। फिर उसके बाद ये पगारे परिवार की तरफ से भी आइए। आइए आइए। हाँ सचित आओ।
भगवान बुद्ध और बाबा साहब को फूल चढ़ाओ, सब लोग आओ। सुखी हो, सुखी हो, मंगल हो। सुखी हो, हाँ वहाँ से नीचे भी डाला तो चलेगा, नीचे डालो ना। हाँ ऐसा, हाँ अभी बंदे जी को दे। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। सुखी हो, दे के वरना ना करो। पहले फूल दो, फूल लेके दो। सचित इधर, ये फूल लेके भगवान बुद्ध को चढ़ा दो। ये वो बंधे के सब ले लो। हाँ सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा पंचशील प्रार्थना होगा। उसके बाद पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ संपन्न होगा। उसके बाद पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा थोड़ा धम्मदेशना होगा। तो सर्वप्रथम अभी शील प्रार्थना करने के लिए जाने दो। शील प्रार्थना करने के लिए सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। ओकाश वंदामि भन्ते द्वारतयेन कतं सबं अपराधं क्षमता मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाशहं भन्ते ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि। पूजनीय भिक्षु संघ में ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर पूजनीय भिक्षु खेमनम महाथेरो पंडित जी शील प्रार्थना करवाएंगे। पंडित जी को विनती करते हैं। यमहं वदामि तं वदेतं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारं वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्ज प्रमादठानं वेरमणि सिक्खापदं समादयामि तीसरणेन साधि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अभी अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा पंचशील प्रार्थना किया। जीवन में कभी भी ये 5 शील को बिगाड़ने नहीं देना, हमेशा पालन करना
तथागत बुद्ध भी कहते हैं जीवन में सुख शांति चाहिए तो कम से कम ये 5 शील अच्छे से पालन करना चाहिए। तो यही पंचशील अच्छे से पालन करेंगे ऐसा संकल्प किया, अधिष्ठान लिया। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ होगा। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ इस परित्राण के अनुभव से विशेषतः काल कथित दिवंगत उपासक राधा किशन, दिवंगत उपासक भानुदास प्रमुख, संपूर्ण दिवंगत उपासक बंधु बांधव सबके जीवन में सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो। साथ ही साथ यहाँ सामने उपस्थित शशिकलाबाई उपासिका उनको भी सुस्वास्थ्य प्राप्त हो, निरोगी प्राप्त हो। बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा रहे। साथ ही साथ उनके बच्चे हैं ये अमोल, संगीता और कितने हैं सारे के सारे जिसका नाम भी नहीं आता। तो सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में हमेशा हमेशा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करते हैं। श्रद्धापूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। सचित अच्छे से बैठो, ऐसे बैठो। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजः शृण्वन्तु सगमोखदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं बदन्ता। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुदारो पुरुष धम्मसारथे तदेव मनुष्याणां बुद्धो भगवाते। स्वाकातो भगवता धम्मो सन्दितो अकालिको ये पासिको पनायको पचतं वेदितव्यो विन्यो एते। सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषभोगला एष भगवतो सावकसङ्घो। आहुनेयो बाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाधि। एतेन सचव
सोति ते होतु सर्वदा एतेन सचवज्जेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमतकुशलेन यन्तं चन्दं पदं अभिसमे च सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमानि सन्दोषको च सुवरो च अपकिचो च सल्लौकवोदे सान्देन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अननुगेदो न च कुदं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदायम् सुखिनो वा केमिनो वन्तो सापे सता भवन्तु सुखिताता ये केचिपानभूताते तसावतावराव अनवशेषा देगावायेवमन्ताव मचिमारसकानुकतुला देतावायेवादेता ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूतावा सम्भवे शिव सापे सता भवन्तु सुखिताता न परो वरन्निको वेत नाति मन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनापदिकसंज्ञा नान्यमन्या सदुःखमेच्छय माता यतानि अङ्गोतम् आयुषा ये कभूतमनुरक्षे एवं विषाभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतां च सर्वलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदं अदो च तिर्यं च असंबादं अवेरं असपतं एतं चरन् निषिन्नो वा शयानो वा यावत् सविगतमेतो एतं सतिं आदित्यय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो एतेन चानुपगमशीलव दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गपशय्यं पुनरेतेते एतेन सचवज्जेन सोति ते होतु सर्वदा एतेन सचवज्जेन सर्वदुःख सर्वभय गोविनाशतो एतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् महाकारुणिको नाथो हिताय सर्वपाणिनं पूरे त्वा पारमे सर्व
pato sambodhimutamang yetena sacavajjena hotu te jaya mangalang jayanto bodhiyamule sakyanang nandivatanang evaṃ tuyang jayo votu jayasu jaya mangale sakatva buddharatanam osadang uttamang varang hitang deva manusanam buddha tejena sotina nasantu padavasabe dukkha upasamentu te sakatva dhammaratanam osadang uttamang varang parilauppasamanam tamma tejena sotina nasantu padavasabe payauppasamentu te sakatva sangharatanam osadang uttamang varang ahuneyang pahuneyang sanghate jena sotina nasantu padavasabe roga upasamentu te yang kinciratanang loke vejati vivida putu ratanang buddha samang nati tasma soti bhavantu te yang kinciratanang loke vejati vivida putu ratanang dhamma samang nati tasma soti bhavantu me yang kinciratanang loke vejati vivida putu ratanang sangha samang nati tasma soti bhavantu te nati me saranang ayam buddho me saranang varang yetena sacavajjena hotu te jaya mangalang nati me saranang ayam dhammo me saranang varang yetena sacavajjena hotu te jaya mangalang nati me saranang anyam sangho me saranang varang yetena sacavajjena hotu te jaya mangalang dukkha patacane dukkha baya patacane baya soka patacane soka vantu sabbe pipaneno etavata cammehi sambadang punya sampadang sabbe deva anumodantu sabba sampati siddhya danam dadantu saddaya silang rakantu sabada pavana viratavantu gachantu devatagata sabbe buddha balabhata pacekanam cayang balang arantanam ca tejena
रक्षं वन्दामि सर्वशो आकाशराजभूमता देवानागमहितिका पुण्यङ्गमनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशराजभूमता देवानागमहितिका अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशराजभूमता देवानागमहितिका पुण्यङ्गमनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अभी पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा सा धम्म देशना होगा। धम्म देशना के लिए हम आधा घंटा ही सुनेंगे। वैसे सब धम्म देशना देने वाले बनते ही है। फिर भी ये साल में आई ये परिवार भंते जी के परिवार जैसा है। हमेशा भंते जी आते रहते हैं, हमेशा कार्यक्रम होते रहते हैं और धम्म देशना भी बहुत सुने हैं। इसलिए बहुत मतलब योग से ये भंते जी हमें आज प्राप्त हुआ है। पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेमनमो महाथेरो भंते जी आज भंते जी का विशेष धम्म देशना सुनेंगे आधा घंटा। भंते जी फिर आधा घंटा बोले तो बोले और कम बोला तो जितना मैं उतना समय का धम्म देशना दे के आज का कार्यक्रम खत्म करेंगे। तो आज विशेष धम्म देशना पूजनीय भंते प्राध्यापक डॉक्टर खेमनमो महाथेरो भंते जी का सुनेंगे। सब लोग 3 बार साधु साधु बोलिए। धम्म देशना भंते जी आपके हिसाब से दीजिए। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताच्या पवित्र आणि परिपूर्ण अशा ज्ञान शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आणि भगवंताचा जो भिक्खू संघ आहे जो पायानी प्रत्येक गावी प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अहोरात्र फिरत राहिला असा अरहंत निष्कलंक आणि अपरिग्रही म्हणजे सर्वस्व त्यागलेला असा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपण आज या भीमनगरमध्ये आहोत। अशा अनेक वस्त्या अनेक नगर अनेक लाखोन लोक ज्यांच्या ज्ञान मार्गामुळे बदलले, धम्मचक्र अनुप्रवर्तनामुळे बदलले असे सर्वात उच्च दर्जाचे महान भारतीय घटनेचे शिल्पकार आणि पहिले भारतीय स्वराज्याचे भारताच्या स्वातंत्र्याचे कायदेमंत्री आणि मजूर मंत्री व ऊर्जा मंत्री असे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू। आज आपण या ठिकाणी साळवे परिवाराला राधाकिशन लक्ष्मण आणि राधाकिशन लक्ष्मण साळवे यांचा आपण स्मृती दिवस इथे संपन्न करत आहोत, म्हणजे पुण्यानुमोदन। भानुदास लक्ष्मण साळवे त्याशिवाय या पुण्यानुमोदनामध्ये ज्यांच्याद्वारे या कार्याला नेहमी पुढे नेण्यात येते ते या परिवाराचे
शशिकलाबाई साळवे आई आणि अनमोल या सर्वांच्या द्वारे या कार्यक्रमाला आपण आज इथे सुरुवात केलेली आहे. धम्मामध्ये पुण्यानुमोदन ही सार महत्त्वाची मानव जन्मातली पुण्यकर्म करण्याची अनमोल अशी एक विधी आहे. पुण्यानुमोदनाची विधी पूर्ण करायला बरेच लोक हे बौद्ध पवित्र तीर्थक्षेत्राला वेगवेगळ्या राज्यातून, वेगळ्या देशातून, वेगवेगळ्या मत परिवारातून येतात. थायलंड, सिलोन, बर्मा इथून सर्वात जास्त लोक या महिन्यात, पुढच्या महिन्यात आणि डिसेंबरपर्यंत येतच राहतात व आपल्या पूर्वज जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये ते पुण्यानुमोदन तिथे करतात. महत्त्वाचं म्हणजे एवढी गर्दी असते की तिथे हॉटेलामध्ये जागासुद्धा मिळत नाही, रिझर्वेशन करूनसुद्धा मिळत नाही. तर असं हे महत्त्व धम्मामध्ये पुण्यानुमोदनाचं आहे. कारण जे लोक आपल्याला सोडून गेलेले असतात त्यांचं कुठं ना कुठं तरी आपल्यासोबत पुण्य हे संचित केलेलं असते. ते त्यांच्या पुण्याचा टच कुठंतरी राहतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असते. ते परिवारामध्ये वडील आणि आई हे सर्वात ज्येष्ठ असे उपासक आणि उपासिका असतात. आईवडिलांचं मूल्य हे आपल्याला कशाने ठरवता येत नाही किंवा आईवडिलांचा जो गौरव आहे किंवा जे काही त्यांची पूजा आहे, त्यांचं गुणगान आहे, त्यांचं सर्व काही आपण हे कोणत्याही पद्धतीनं चुकतं करू शकत नाही किंवा ते परतफेड करू शकत नाही. भगवान बुद्धाच्या धम्मात याचं महत्त्व अतिशय विलक्षण रूपामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या उपकाराचं ओझं कोणत्याही बाबतीमध्ये आपल्याला त्याच्या ऋणातून मुक्त होण्याची जी पद्धत आहे ती काही केलं तरी आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊच शकत नाही असं वर्णन करण्यात आलेलं आहे. भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये अंगोत्तर निकाय नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की समजा आईला या खांद्यावर करत्या धरत्या माणसानं, मुलानं, मुलीनं बसवलं आणि या खांद्यावर वडिलाला बसवलं आणि समजा त्यांनी 100 वर्षे खांद्यावरच त्यांची सेवा केली, खांद्यावरच पाणी पाजलं, खांद्यावरच चहा पाजला, खांद्यावरच झोपू घातलं, खांद्यावरच त्यांना जेवण दिलं, आंघोळ दिली, ए टू झेड अशी सेवा आणि सेवा शुश्रूषा केली, तरी सुद्धा आई आणि वडिलांच्या उपकारातून आपण कदापि जरा सुद्धा मुक्त होऊ शकत नाही असं वर्णन भगवान बुद्धाने केलेलं आहे. एक माणूस आपल्या जीवनाला परिपूर्णत्व आणि पूर्णत्व आणण्यासाठी 10 पारमितेचं पालन करतो. 10 पारमिता पूर्ण करत 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 तो बोधिसत्व बनतो. दान पारमिता, शील पारमिता, नैष्कर्म पारमिता म्हणजे कुठे पघळत न राहणं किंवा कुठे वाहत किंवा गुरफटून न जाणं. अधिष्ठान पारमिता, वीर्य पारमिता म्हणजे सातत्यानं योग्य आणि पवित्र कर्म करणं. करुणा पारमिता, मैत्री पारमिता, शांती पारमिता. शांती पारमितीमध्ये अमर्याद सहनशीलता, अमर्याद क्षमाशीलता, अमर्याद अनुकंपा. सत्य पारमिता आणि उपेक्षा पारमिता. ह्या 10 पारमिता पूर्ण करत
करत कोणताही व्यक्ती एक दिवस बोधिसत्व बनतो. सध्या या भारतामध्ये संपूर्ण विद्वानांनी, परदेशी विद्वान जेवढे जगातले टॉपमोस्ट विद्वान आहेत, त्यांनी डॉक्टर बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून 13 नोव्हेंबर 1956ला जागतिक बुद्ध धम्म परिषद काठमांडूला त्यांचा गौरव केला. म्हणून आता भारतातले बोधिसत्व बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या बोधिसत्व आचरणामध्ये त्यांनी एक ना एक पारमिता शेवटपर्यंत पूर्ण केल्याचं दिसते. रात्री डॉक्टर B.R. आंबेडकर हा पिक्चर चालू होता हिंदीमधला. तर घरातली जी घटना होती त्याच्यामध्ये रमाच्या गळ्यातली जी एक दाणी होती ती कोणतरी नेली, तर त्या संदकामध्ये नव्हती ती, आणि त्या पेटीमध्ये न दिसल्यामुळं सारं घर परेशान झालं. शेवटी ही परेशानी भीमरावला माहीत होती आणि भीमरावने शेवटी मग त्या एक दाणीला ज्या बाईनं आणलं होतं त्या बाईनं परत केलं, त्या पेटीतच आणून ठेवलं तिनं. तर भीमराव म्हणतात की बघ तू आणखी बघ, त्या संदकामध्ये बारकाईनं कपडे छानून छानून बघ, तिथंच आहे. आणि जेव्हा ही गोष्ट तिथं सापडली एक दाणी, तर मग ते त्या बाईनं ठेवली, त्या बाईला जाऊन त्यांनी समजून सांगलं. एवढा तणाव आला रामजी सुभेदारावर, रमावर, भीमराववर आणि साऱ्या परिवारावर, तर त्या ताणतणावामध्ये सारं अशांत आणि चिनबिन वातावरण झालं. शेवटी मग वातावरणाला शांतता आली. ज्यांनी नेलं होतं त्यांनी क्षमा मागितली आणि बाबासाहेबांनी आपल्या वडिलांना सुद्धा समजून समजून सांगितलं, मिळणारच आहे. आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांची क्षमा मागितली. क्षुल्लक आणि अत्यंत क्षुल्लक कारणावरून सुद्धा रमानं त्यांच्या सासऱ्याची क्षमा मागितली, भीमरावची क्षमा मागितली. भीमरावनं आणि रमानं आपल्या सासऱ्याची क्षमा मागितली, अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून. तर ही क्षमाशीलता जी आहे हे महापुरुषाचा गुण आहे. क्षमाशीलतेला नेहमी जागवणं, आपल्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल, घडलेल्या चुकीबद्दल, घडलेल्या अपराधाबद्दल, घडलेल्या कोणत्या ना कोणत्या या प्रसंगामध्ये जे काय घडलं असेल त्याची क्षमा आणि क्षमायाचना करणं आपल्या या जीवन पद्धतीमध्ये सर्वात चांगलं मानलेलं आहे. बोधिसत्व जेव्हा एका जन्मामध्ये आले होते तर त्या जन्मामध्ये त्यांनी हत्ती म्हणून आले. तो पांढरा शुभ्र हत्ती, अत्यंत बलवान, बलाढ्य, आणि ते सर्व चारा वगैरे खाऊन आंघोळ वगैरे करून स्वच्छ येऊन ते एका झाडाखाली बसत होते, म्हणजे दुपारचा वेळ घालवत होते. ते झाड आंब्याचं होतं. त्या आंब्याच्या वरच्या बाजूला जाऊन सारे वानर तिथं जमा व्हायचे आणि त्या हत्तीवर ते पूर्ण टॉयलेट करायची. पूर्ण घाण त्याच्या हत्तीवर, सारा हत्तीचं अंग एक ना एक अंग टॉयलेटनं त्या घाणीनं पूर्ण घाण होऊन जायचं, गदळ होऊन जायचं. त्याने जर मनात आणलं असतं ना एका एका वानराला, त्याने पायाखालं असं चेपून मारलं असतं. त्याने एक एक फांदी तोडून सर्व वानरांची पूर्ण A to Z परेड घेतली असती. परंतु बोधिसत्व असल्यामुळं त्यांनी आपल्या बोधिसत्व या महान पारमितीचं त्यांनी पालन केलं. आणि ती पारमिता म्हणजे सहनशीलता. एवढी सहनशीलता त्यांनी, एवढी क्षमाशीलता त्यांनी पाळली ज्याची काही हद्द नाही. आणि यामुळे आयुष्यभर सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये या पारमितेचं पालन इतकं ॲक्युरेट केलं की ते पारमिता त्यांना प्राप्त झाली.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना जायला परदेशामध्ये इंटरव्ह्यू घेतला. कोणता अभ्यास तुम्ही करणार आहे म्हणे भीमराव? ते म्हणाले मी इकॉनॉमिक्स, मी पॉलिटिकल सायन्स, प्रशासन, समाजशास्त्र. म्हणजे सारा अभ्यास करून तुम्ही काय करणार आहे? म्हणून मी माझ्या देशाचा विकास करेन, मी देशाची सेवा करेन आणि जे लोक गोरगरीब आहेत देशाचे त्या सर्वांची मी सेवा करेन, त्यांना वर जाण्याचा मार्ग सांगेन. यामुळं त्या महाराजांनी त्यांना 3 वर्षाची स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाडने सँक्शन केली आणि या मुद्द्यावर की बा तुम्ही परत या आणि आमच्या राज्यामध्ये नोकरी करा व आम्ही तुम्हाला मग ते स्कॉलरशिप माफ करतो. आणि ते तिकडे त्यांनी 3 वर्षाचा अभ्यास 2 वर्षात केला. ते एका ठिकाणी ते लिहितात की मला माझ्या लायब्ररीमध्ये बसून काही खायला मनाई होती, तरी पण मी लपून छपून ब्रेडचा तुकडा एवढा खात होतो मी आणि मला प्रचंड भूक लागायची. ते ब्रेडचा तुकडा खाऊन आणि त्याच्यासोबत दुसरं काहीतरी शब्द होता ते सारं खाऊन मी त्या ग्रंथपालच्या नजरेला चुकून मी माझी भूक घालत होतो. जगण्यापुरतंच मी खात होतो असा एक शब्द त्यांनी लिहिला. आणि शेवटी ते गोरा माणूस म्हणायचा की भीमराव आंबेडकर उद्याला माझ्याकडून तुला डब्बा मी आणून देत जाईन. माझ्या डब्यामध्ये एक दुसरा डब्बा आणेल. आणि अशा प्रकारे त्या भीमरावचा अभ्यास, त्याची अखंड तपश्चर्या, म्हणजे सकाळी 7 वाजेपासून जो अभ्यास करायचा एक माणूस ते रात्री ग्रंथालय बंद होईपर्यंत एवढा प्रचंड अभ्यासक जगाच्या पाठीवर आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. आणि हे सारं झाल्यानं त्यांनी डिग्री प्राप्त केली. प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला आणि त्यावरून आपल्या भारतामध्ये रिझर्व्ह बँक तयार झाली आणि साऱ्या जगामध्ये त्यांचं नाव गाजलं. प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाच्या पुढचं ज्ञान आणि त्याच्या पुढचं विवरण कोणीच करेना आतापर्यंत. त्याच्या मधातच सारे लोक आहेत. आणि शेवटी त्यांनी डिग्री प्राप्त करून ते डायरेक्ट तिथून बडोद्याला आले. बडोद्याला उतरले स्टेशनवर आणि 10-20 मिनिटामध्ये सारे लोक आपापल्या घरी निघून गेले. कोणी टांग्यानं गेलं, कोणी कशानं गेलं, कोणी त्यांच्या गाड्यानं गेलं, कोणी मोटरसायकल गेलं. हे बाबासाहेब उभेच आहेत. त्यांचा परिचय काहीच नाही. त्यांना हे कळत नव्हतं की आता काय करावं, आपण कुठं जावं. पत्रही राहिलं नाही. त्याने लिहिलं होतं की बाबा माझं क्वार्टरवर तुम्ही मला द्या, परंतु पंतप्रधानांनी बरोबर सरकारच्या ते क्वार्टर त्यांना सँक्शन केलं नाही. ते फाईलमध्ये तसंच पत्र ठेवलं. शेवटी त्यांनी टांगेवाल्याला विचारलं की बाबा इथं काय धर्मशाळा वगैरे आहे का, काय लॉज वगैरे आहे? नाही म्हणजे लॉज वगैरे काय नाही, परंतु धर्मशाळा आहे. आणि धर्मशाळेत ते गेले. ती फारश्यांची धर्मशाळा होती आणि त्या धर्मशाळेमध्ये फारसी शिवाय दुसरे कोणी राहू शकत नव्हते. शेवटीही तिथं गेले. त्यांनी सामान उचलवलं, टांग्यावाल्याला पैसे दिले. ते सामान त्या दिवाणजीनं वर नेलं. एक छोटीशी खोली एकाच खाटची, त्याच्यात एवढा दिवा की जो फक्त 3 वीत त्याचा प्रकाश पडेल, बाकी कुठे तिथं कोणत्याच प्रकारचा प्रकाश नाही, दुसरा लाईटही नाही, बाजूला हॉल. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नाव विचारलं की तुमचं नाव सांगा म्हणे. नाही म्हणे माझं नाव भीमराव फारसी. आता हे तर फारसी नव्हती, तरी पण यांनी लावून दिले मी फारसी आहो म्हणून. परंतु त्या दिवसापासून ते 11 दिवसापर्यंत त्यांचं मन धुकधुक धुकधुक धुकधुक, म्हणजे त्यांना ना झोप येत होती की कोणी येते की काय मारायला मला. आणि शेवटी बराबर 11व्या दिवशी 15-20 जण दगडं घेऊन
एवढाले दगडं विटा आणि एवढाल्या काठ्या घेऊन आपटत काठ्या आले ते वर आणि त्यांच्या जवळ उभे राहिले. हा माणूस एवढा विद्वान, प्रचंड अभ्यास केलेला, एवढा प्रखर बुद्धिमान, हुशार, आणि ते त्याला म्हणू लागले तू इथं आलाच कसा काय आणि तुझी हिंमतच कशी काय झाली तर याची, आणि तू फारसी नाही ना हिंदूही नाही, तुला इथून आताच्या आता चालता व्हावं लागेल आणि जर जात नसेल तर मग तुला धोका होईल. इथं इतक्या वाईट गोष्टी लोक बोलू लागले ते. आणि एक शब्द जर ते बोलले असते भीमराव तर त्यांच्यावर लाठ्या काठ्या पडल्या असत्या, दगड पडले असते आणि त्यांचा तिथे प्राणही गेला असता. परंतु ते सारी परिस्थिती लक्षात घेऊन एवढी सहनशीलता, एवढी क्षमाशीलता आणि एवढी प्रचंड साहस, हिम्मत, मनोधैर्य हे सारं त्यांनी लक्षात घेऊन त्याचं पालन केलं. आणि म्हणाले की मला 8 दिवस द्या. नाही म्हणे तू आताच्या आताच निघ म्हणेतून, असे ते आरेतुरे बोलू लागले. अत्यंत खालची दर्जाची भाषा होती. मग त्यांना 4 तास मागितले आणि 4 तासामध्ये त्यांनी काही मित्राला बोलून आले. परंतु ते म्हणाले मित्र की भाऊ तुम्हाला जर आमच्या घरात ठेवलं तर आमच्या घरात कोणी येणारच नाही, मुजरं येणार नाही. एक मित्र म्हणे माझी बायको उद्याच येणार आहे म्हणे, आणि तुम्हाला ठेवलं तर म्हणे ते उद्या म्हणाले की मी तुमच्यासोबत राहणार नाही, माझा संसारच मोडून म्हणे, बायकोच राहील नाही तर काय कसं आहे. आणि अशी या उद्विग्न अवस्थेमध्ये दुसरा एक ख्रिश्चन होता, मागासवर्गीय ख्रिश्चन, त्यांच्या घरी तर गेलेच नाही ते. आणि मग ते विचार करू लागले आता काय करायचं. आणि उरलेला वेळ 1.5 तासाचा गार्डनमध्ये घालवला आणि तिथे चिंतन केलं, मनन केलं. आणि मग त्यांनी गेले लॉजवरती, म्हणजे त्या फारशीच्या शाळेवर, आणि ते सर्व सामान, पुस्तकं, कपडे वगैरे घेऊन निघण्याच्या तयारीमध्ये ते खाली आले. त्या माणसाला दिलं काय द्यायचं ते, टांगेवाल्याला दिलं आणि ते स्टेशनला आले. आणि असं डोक्याला हात लावून, दोन्ही हात लावून त्या तिथे असं पाय ठेवून ढसा 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 रडले ते. पाहून घंटा रडत राहिले ते. आणि ते म्हणत होते की आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. एवढा विद्वान, एवढा अभ्यासू, एवढा प्रखर स्वाभिमानी माणूस, आणि त्या काळामध्ये मला स्वतःला मातृभूमी नाही असं बोलतो. आणि हे जे आहे हे पारमितीचं लक्षण आहे. आज त्या स्थळाला प्रेरणास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तेव्हा आपण असं पाहतो की अशा 10 पारमिता, हे पुन्हा 10 पारमिता आणि पुन्हा 10 पारमिता, अशा 30 पारमिता पूर्ण करता करता एक व्यक्ती हा बोधिसत्व बनतो. आणि बोधिसत्व बनून तो पूर्ण बुद्धत्वाला प्राप्त करतो, म्हणजे सम्यक संबुद्ध बनतो. आणि एक सम्यक संबुद्ध जरी कोणी झाला तरी त्याला सुद्धा आपल्या आईच्या दुधाचं कर्ज चुकतं करावंच लागतं. तेव्हा साऱ्या भारतभर सगळीकडे बुद्धमय भारत झाला बुद्धाच्या काळात. तेव्हा भगवान बुद्ध स्वतः संकिसाला गेले आणि तिथं त्यांची आई होती 34 भुवनामध्ये. गेल्याबरोबर त्यांची आई आली तिथं आणि आईनं हात जोडले. आपल्या बुद्धाचा चेहरा हे बुद्धत्व तेजाचा पाहून तिचं मन प्रसन्न झालं आणि बुद्धांनी तिला उपदेश केला. तथावुता अभिधम्मत्ता चतुदा परमत्थतो चित्त चैतसिकं रूप निब्बानं धम्मदेशेत. हे भगवान बुद्धांनी प्रवचन दिलं अभिधम्मावर. चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बान. आणि तिचं मन वाहत्या निर्वाणाच्या मार्गातून ते श्रोतापन्न झालं आणि 3 संसार बंधनं तिनं तोडून टाकले.
सकाय दिठ्ठी विचिकित्सा शीलबत्त परामर्श आणि त्याच्यातून मुक्त झाल्याबरोबरच बुद्धाला कळलं की आपली आई बंधनमुक्त झाली, श्रोतापन्न झाली. मग भगवान बुद्धांनी धम्मदेशना आटोपती घेतली आणि तिने साधू साधू म्हणलं, आपल्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि ती अंतर्धान पावली. अशा प्रकारे मानव जन्मामध्ये बुद्धाला सुद्धा आपल्या आईचे उपकार फोडावे लागतात. हा जन्म आपण जो जगायचा आहे फक्त बाहेरचं जीवन जगण्यासाठी नाही, तर हा जन्म खऱ्या अर्थानं जो जगायचा असतो तो पुण्यकर्म करण्यासाठीच जगायचा असतो तो. कारण पुण्यकर्म हेच आपल्याला वाचवते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, सर्व प्रकारच्या अकुशल कर्माला म्हणजे वाईट कर्माला नेहमी त्यागत राहा आणि कुशल कर्माला नेहमी पुण्यकर्माला जमा करत राहा आणि स्वतःच्या मनाला परिपूर्ण पवित्र करा. हेच भगवान बुद्धाचा धम्मा, भगवान बुद्धाचं शासन आहे. तेव्हा आपण सर्वजण दान कर्म आज केलं. आपण भिक्खू संघाला बोलावून भोजन दान कर्म केलं आणि असे अनेक दान कर्म, भिक्खू निवास दान कर्म, कुटी चिवर दान कर्म, अष्टपरिष्कार दान कर्म, धम्मप्रचारासाठी लागणारे साधनं दान कर्म, एखादं पुस्तक छापून दान देणं ते पण धम्मप्रचार दान कर्म आणि एखादी धम्मप्रचार गाडी आपल्या सर्व मित्रांच्या सहकार्यानं देणं हे धम्मप्रचार दान कर्म. असे अनेक धम्मप्रचाराचे जे साधनं आहेत ते दान दिल्यामुळे आपल्या या मृत्यू व्यक्तीच्या माइंड आणि मॅटरला हे महान अशी एक दिशा मिळते आणि ते शेवटी या मार्गामध्ये येतात की जो मार्ग त्याला निब्बाणाकडे घेऊन जातो. आज साळवे परिवारामध्ये असा जो पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आयोजित केला तो अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण या कार्याला पुढे नेण्यासाठी आपलं शीलकर्म, आपलं सम्यक समाधी कर्म, आपलं प्रज्ञाकर्म हे बलवान आणि विस्तारित ते होऊन परिपक्व होईल इथपर्यंत आपल्याला ते करण्याची गरज आहे. या जन्माचं महान फळ आपल्याला या प्राप्तीमध्ये त्यांच्या घरच्या व्यक्तीला महान अशी सुगती मिळो अशी मंगल मैत्री, मंगल कामना, शुभकामना भिक्खू संघाच्या तत्वावधानामध्ये मी व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. हाँ बोलिए साधु साधु साधु. बहुत बहुत साधुवाद, धन्यवाद पूजनीय भिक्खु प्राध्यापक डॉक्टर खेमदम्म महाथेरो बंदे. उन्होंने खूब सुंदर ऐसा धम्मदेशना दिया. महाकारुणिक तथागत बुद्ध भी कहते हैं, कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं. समय समय पर हमें धम्मदेशना सुनते रहना है, ये मंगल है. कालेन धम्म साकच्छा ये तं मंगलमुत्तमं. समय समय पर धम्म की चर्चा भी करते रहना है, ये भी मंगल है. कितना भी बिजी रहने दो, कितना भी व्यस्त रहने दो, कितना भी काम धंधा रहने दो, पर समय निकालना ही है धम्म देशना सुनने के लिए, धम्म चर्चा करने के लिए, धम्म कार्यक्रम करने के लिए. अगर यह समय पूजनीय भिक्खु संघ को घर में भोजन न बुलाते या धम्म का कार्यक्रम न होते, सब बिजी आए अपने जगह पे आराम से लेता होगा, अमोल यहाँ वहाँ काम करता होगा, बच्चे इधर उधर भाग रहे होंगे, ताई भाई सब लोग इधर उधर, है ना, सब अपने आप पे बिजी. मगर कम ही रहेगा कि अगर मैं ये कार्यक्रम में ना होता तो मैं मस्त 2 घंटा ध्यान करके बैठता, या अमुक बिहार में जाके मैं धम्म देशना सुनता, या वहाँ जाके मैं दान करता, वहाँ जाके ये करता. अच्छे जगह पे मन भागता नहीं है,
अच्छी जगह पे मन जल्दी जल्दी जाता नहीं। अगर अच्छा ना हो तो चुंबक जैसा ऐसे खींचता है, और खींचता भी ऐसे खींचता है, बच के भाग ही नहीं सकता। पता है ये गलत है, पता है ये अकुशल है, पता है ये ठीक नहीं है, फिर भी दूर नहीं हो सकता। हाँ, लोहे को जैसे चुंबक खींचता है ना, वैसे ही खींच के लेके जाता है। मगर अच्छे पुण्य कार्य में न जाने क्या पता लोहे चुंबक जैसा होता ही नहीं। हाँ, पुण्य करूं ना करूं जैसा ही होता है। इसलिए बुद्ध कहते हैं पुण्य है, धम्म है। सबसे पहले जानो ये पुण्य है, ये धम्म है। उसके बाद ये जानो जीवन में जो पुण्य करता है, धम्म करता है, उसको अच्छा परिणाम ही मिलेगा, जीवन में सुख शांति ही मिलेगा। ऐसे सुख शांति नहीं मिलता, कोई हमें थैली में ला के नहीं देता। तो वो सुख शांति के लिए हमें पुण्य ही करना है। जब पता चला ये पुण्य है, जब पता चला पुण्य करने से सुख शांति मिलेगा, तब वो पुण्य कार्य हमें खूब मेहनत से करना है। पुण्य भी 3 तरह से करो। एक, खुद पुण्य करो। दूसरा, अपनों को भी पुण्य कार्य में खींच खींच के कराओ। तीसरा, जो भी पुण्य कार्य करता है उनको साधु 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 बोल के उसको प्रोत्साहन करो, उसको साथ दो, उसकी सपोर्ट करो। और पाप भी उसी तरह, पाप खुद भी नहीं करना है, अपनों को भी नहीं करवाना है, और कोई पाप करता है तो उसको सपोर्ट भी नहीं करना है, उसका साथ भी नहीं देना है। पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। और ये धम्म की बातें हमें बार बार सुनना चाहिए। तथागत बुद्ध कहते हैं सैकड़ों हजारों अनेक अनर्थकारी बातें सुनने से भी अर्थयुक्त एक गाथा सुनना ही वो श्रेष्ठ कर रहता है, वो उत्तम रहता है। अनेक कितने भी बातें सुनो, उससे हमारा कल्याण होने वाला नहीं, मगर अर्थयुक्त एक बातें सुनने से हमारा कल्याण निश्चित रूप से होता है। तथागत बुद्ध के समय में सारिपुत्र मौद्गलायन, हाँ, वो भिक्षु बनने से पहले संजय परिव्राजक के वहाँ जाके परिव्राजक बने थे, उपदिश कोलित परिव्राजक। गुरु के पास रह के सारे धम्म की बातें सीखा, पर संतुष्ट नहीं कि अमृत धम्म दूसरा ही कुछ होना चाहिए, ये अमृत धम्म नहीं। तो दोनों मिलके बातें करके रखा। अगर ढूंढते ढूंढते किसी एक को मिला तो दूसरे को भी सुनाएंगे। एक बार ये उपदिश परिव्राजक राजगृह में चल रहे थे, वहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध के शिष्य पंचभद्रवर्गीय, उनमें से भी सबसे छोटा कौनन्य वप्प महानाम बद्य असजित, सबसे छोटा असजित बनते वहाँ भिक्षाटन जा रहे थे। शांत, इंद्रिय भी शांत, आराम से भिक्षाटन जाते देख के वो उपदिश परिव्राजक को लगा कि ये श्रमण अवश्यंभावी अमृत धम्म जानते होंगे। अभी वहीं जाके नहीं पूछा कि ये पूछने का सही समय नहीं है, बस इंतजार करता रहा, पीछे जाता रहा। वो भंते जी भिक्षा लिए, भिक्षा प्राप्त हुआ, एक जगह भोजन भी खाया, सब ठीक ठाक हो गया। तब जाके वो हाथ जोड़ के विनती करते हैं कि भंते, आपको देख के ऐसा लगता है कि आपने अमृत धम्म जान लिया, आपका गुरु कौन है, आप कौन सा धम्म मानते हैं। उस समय असजित भांते ने एक ही गाथा सुनाया था, ए धम्मा हेतु पववा तेसं हेतु तथागतो आह तेसं चयो निरोधो एवं वादि महासमनो। ये धम्मा हेतु पववा, जो भी यहाँ होता है बिना कारण नहीं होता, कुछ न कुछ हेतु द्वारा ही होता है, और वो कारण भी बताने वाले ऐसे महाश्रमण तथागत बुद्ध हमारे गुरु है, ऐसे वाद को हम मानते हैं। बस इतना सुनने के बाद भंते, मैंने जाना, मैंने जान लिया। वो एक गाथा सुन के श्रोतापति फल प्राप्त किया, धर्मचक्षु प्राप्त किया।
इतना अच्छा धम्म मिलने के बाद भगवान बुद्ध कहाँ रहते ये जानने के बाद दौड़ा दौड़ा अपने मित्र को बताने गया, कोलित परिव्राजक को। उसको भी एक गाथा बताया, उसने भी ज्ञान प्राप्त किया। फिर वो दोनों मिलके अभी चलो अपने गुरु भाइयों को भी बताता हूँ। उस समय संजय परिव्राजक के 5 शिष्य थे, सबको बताया। आधा से ज़्यादा साथ में आने के लिए तैयार हो गया। अब इतना ही अच्छा धम्म है तो गुरु जी को भी बताता हूँ करके संजय परिव्राजक को भी बताते हैं कि गुरु जी आप जो बता रहे ये धम्म सही नहीं है। लोक में अमृत धम्म उत्पन्न हुआ है, तथागत बुद्ध उत्पन्न हुआ है, चलिए आप भी। तो संजय परिव्राजक कहते हैं इस दुनिया में मूर्ख लोग ज़्यादा है कि विद्वान लोग ज़्यादा है। तो कहते हैं मूर्खों से तो दुनिया भर पड़ा है, मूर्ख लोग ज़्यादा है। तो संजय परिव्राजक कहते जो विद्वान पंडित है वो बुद्ध के शरण में जाएगा, पर दुनिया में ज़्यादा से ज़्यादा तो मूर्ख लोग ही है, वो लोग तो मेरे शरण में आएगा। मैं गुरु बन चुका हूँ, अब मैं शिष्य नहीं बन सकता। तुम लोगों को जाना है तो जाओ, हो सके तो मत जाओ, नहीं तो जाना है तो जाओ। वो उपतिश कोलित परिव्राजक आधा से ज्यादा गुरु शिष्य भाइयों को लेके बुद्ध के शरण में जाते हैं। बाद में ये उपतिश परिव्राजक बुद्ध के महाप्रज्ञा में एक दग प्राप्त सारिपुत्र भिक्षु बनते हैं। ये कोलित परिव्राजक तथागत बुद्ध के ये रिद्धि शक्ति में एक दग प्राप्त महामौदगल्यायन भिक्षु बनते हैं। मतलब एक गाथा, वो भी भगवान बुद्ध के द्वारा नहीं, दूसरे भिक्षु द्वारा एक गाथा सुनने से भी जीवन को धन्य धन्य बनाया। उसी तरह तथागत बुद्ध के समय में जो कृष्णा गौतमी देखो अपने मरे हुए बच्चे को ऐसे सीने से लगा के यहाँ वहाँ वैद्य के पास दौड़ रहा था। बुद्ध के उपदेश सुन के, बुद्ध के उपाय कौशल्य द्वारा उसने अनित्य जान लिया, मरणानुस्मृति जान लिया। बाद में बुद्ध के शरण में जाके भिक्षुनी बन के दुख मुक्त भी बन गया। उसी तरह पताचारा को देखो, एक ही जीवन में एक ही दिन में इतना दुख का पहाड़ आ पड़ा कि अपने पति को सांप डस के मार देता है, छोटे बच्चे को चील उड़ा के लेके जाते हैं, बड़े बच्चे को पानी बहा के लेके जाते हैं, और बाकी रहा भाई माता पिता रात भर बारिश होने से घर गिर गया, ये के मसान में जला रहे। इतना दुख का पहाड़ आया तो जैसे पागल हो गए, नंगे नंगे वो श्रावस्ती में घूम रहे थे। ऐसे समय में भी तथागत बुद्ध के पास पहुँचे, तथागत बुद्ध के उपदेशों से होश आया और बुद्ध के उपदेश सुन के अनित्य भावना, मरणानुस्मृति भावना जाना। बाद में वो भी बुद्ध के शरण में गए, भिक्षुनी बने, वो भी दुख मुक्त बन गए। मतलब अच्छे धम्म थोड़ा ही क्यों ना हो, अच्छे धम्म एक गाथा ही क्यों ना हो, हमारे जीवन सुख शांतमय बनाने के लिए काफ़ी रहता है। इसलिए ज़्यादा बातें सुन के रहना ये मतलब की बात नहीं, पर अच्छे धम्म की बातें सुनना ये ज़रूरी है। बस ये ध्यान रखना है, अच्छे बातें को सुनने के साथ साथ समझना भी ज़रूरी है। अच्छे धम्म को सुन के समझने के साथ साथ अभ्यास करना भी ज़रूरी है, पालन होना भी ज़रूरी है, और उसमें परिपूर्ण होना भी ज़रूरी है। जीवन में खूब कल्याण होगा, खूब सुख शांति होगा। इसलिए हम आज के दिन यही कामना करते हैं कि जीवन में हम भी खूब अच्छे धम्म को सुन सके, समझ सके, अभ्यास कर सके। ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, यही कामना करते हैं। फिर एक बार जो भी दिवंगत हो चुके बंधु बांधव हैं उन सभी को ये पुण्य प्राप्त हो, अनुमोदन हो, सुगति निर्वाण प्राप्त हो, और साथ ही साथ जो शशिकला उपासिका आई प्रमुखा अमोल सारे परिवार बंधु बांधव है, सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में ज़्यादा से ज़्यादा पुण्य धम्म करते हुए सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये छोटा सा
धम्म की वाणी यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलं। साधु साधु साधु। अंत में पूजनीय भिक्षु संघ आशीर्वाद देंगे। नहीं, आप उन्होंने भी प्रवचन दिया, आपने भी प्रवचन दिया। नहीं, सबका एक एक। नहीं, कोई बात नहीं, सब लीडिंग करेंगे ना। प्रवचन हो गया ना, हम हमेशा देते हैं उनको प्रवचन या आशीर्वाद देंगे। सबिन्तिवो विभाजन्तु सापरोगो विनाशतु माते भगवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गल रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज अपने घर में पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेमनमो महाथेरो भंते जी, पूजनीय प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो भंते जी, पूजनीय भिक्षु मंगल बोधि प्रमुख पूजनीय भिक्षु संघ द्वारा आज का कार्यक्रम संपन्न हुआ। आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, यही कामना करते हैं। साधु 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 साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।